ज्ञानेश्वरी ओवी दर्शन आजचा चौथा भाग. माऊली आता गणेशाचे वंदन करताना म्हणतात, आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, जे श्री शारदा विश्वमोहिनी, नमिजे पुन्हा. याचा अर्थ असा की आता मी त्या अभिनव अशा वाग्देवी मातेला वंदन करतो, जी शब्दांच्या कलेत निपुण आहे, जी चातुर्य आणि कलेची स्वामिनी आहे आणि जिने आपल्या सौंदर्याने संपूर्ण विश्वाला मोहित केले आहे. थोडक्यात सांगायचं तर ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिण्यासाठी माऊली वाणीची देवता सरस्वती आणि बुद्धीची देवता गणेश यांची कृपा मागत आहेत. पुढील ओव्यांमध्ये आपण गणेशाच्या रूपाचे अद्भुत वर्णन पाहणार आहोत. आमच्याशी जोडलेले रहा. जय हरी माऊली.